नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फन फिल्मी मराठी प्रेझेंट्स ग्रेट मराठी फिल्म्स या सिरीजमध्ये. या सिरीजमध्ये आपण क्लासिक, क्रिटिकली ॲक्लेम्ड, मस्ट वॉच मराठी चित्रपटांबद्दल बोलू. तर या सिरीजमध्ये आज आपण बोलूया उत्तरायण या चित्रपटाबद्दल. उत्तरायण हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत शिवाजी साटम, नीना कुलकर्णी, विजू खोटे, अक्षय पेंडसे, प्रिया खोपकर, शरद केळकर. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत बिपिन नाडकर्णी. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार आणि अमेझॉन प्राईमवर पाहू शकता. या चित्रपटाला त्या वर्षीचा सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला होता. तर पहिलं बोलूया स्टोरीबद्दल. ही गोष्ट आहे रघुवीरची. 14 वर्षापूर्वीच त्याच्या बायकोचं निधन झालं आहे. आता ते नागपूरहून मुंबईला त्याच्या मुलाकडे आले आहेत. आता त्यांच्या मुलाच्या लग्नाची लगबग सुरू झाली आहे. मुंबईत आल्यानंतर त्यांना त्यांच्या एका मैत्रिणीबद्दल समजतं, जिच्याबद्दल तरुणपणी त्यांच्या मनात प्रेमाच्या भावना होत्या. ती म्हणजे दुर्गी. दुर्गी ही एका खराब संसारातून बाहेर पडलेली आहे आणि ती एकटीच तिच्या आईसोबत राहत आहे. दुर्गीचा नवरा तिला खूप मारहाण करत असे, त्यामुळे ती पूर्णपणे खचून गेली आहे आणि एकटेपणात जीवन जगत आहे. आता रघुवीरची दुर्गीसोबत भेट झाल्यानंतर त्याला त्यांचा प्रेमळ भूतकाळ आणि ते दिवस आठवायला लागतात आणि त्यांना दुर्गीसोबत वेळ घालवायला आवडायला लागतं. मग कसं कसं त्या दोघांमध्ये नातं फुलत जातं की शेवटी खूप साऱ्या भावनिक अडचणी, संभ्रम निर्माण होतात. हे पाहण्यासाठी तुम्हाला हा निरागस प्रेमळ चित्रपट पाहावा लागेल. आता बोलूया अशा पॉईंट्सबद्दल ज्यामुळे हा चित्रपट खास ठरतो. उत्तरायण हा चित्रपट एकदम तरळ, निरागस, मानवी भाव दर्शवणारा उत्तम प्रयत्न आहे. एकटेपणा काय असतो त्याची जाणीव करून देणारा हा चित्रपट आहे आणि तेही जरासुद्धा एकटेपणा न दाखवता. प्रत्येकाचं आयुष्य 50 नंतर वेगळं वळण घेतं. कोणाचा सुखाचा संसार सुरू असतो, कोणाचा घटस्फोट झालेला असतो, तर कोणाचा जोडीदार जग सोडून गेलेला असतो. तर ह्या शेवटच्या 2 गटात मोडणाऱ्या लोकांची कथा उत्तरायणात मांडली आहे. यांमधील सीन बघताना चेहऱ्यावर हसू कायम राहतं. त्यात शिवाजी साटम आणि नीना कुलकर्णी यांच्या अभिनयाबद्दल तर काय बोलणार. अप्रतिम, एकदम सुरेख आणि सुंदर अभिनय. दोन्ही कलाकार कुठेही वाटत नाहीत की अभिनय करत आहेत. त्यांची केमिस्ट्री फार गोड आहे. समुद्रकिनाऱ्यावरचा सूर्यास्ताचा तो सीन तर हृदयात आपली जागा निर्माण करतो. त्यात त्यांचे तरुणपणी असणारी मित्रमैत्रिणीचं नातं, ज्यात शरद केळकर आहे, ते फार गोड वाटतं. आपण एक दिवस बाहेर फिरायला जाऊया हे बोलणंच किती जोखमीचं आणि धैर्याचं वाटतं, तेही 60 नंतर. खूप साऱ्या सीन्समध्ये अंगावर शहारे येतात. त्यात सुंदर कविता आणि कवितेतला प्रत्येक शब्द हा अर्थ सांगणारा आहे. कुठेही बॅकग्राऊंड म्युझिकचा ओव्हरडोस सोडा ढोससुद्धा नाही आहे. सिनेमॅटोग्राफी तर काय सुरेख झाली आहे. कोणतीही फ्रेम पॉज केली तरी एकदम फोटोजेनिक वाटेल अशी. तर एकंदरीत मस्ट वॉच, सुंदर, निरागस हा चित्रपट प्रत्येकाने पाहिलाच पाहिजे. हा चित्रपट तुम्ही हॉटस्टार आणि अमेझॉन प्राईमवर पाहू शकता. तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात. तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा. चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.